हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर छान अशा दिवसाची घटस्थापनेच्या दुसऱ्या माळीपासून सुरुवात झालेली आहे सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये. तर सर्व देवी भक्तांना, अंबाबाईच्या सगळ्या भक्तांना घटस्थापनेच्या दुसऱ्या माळीच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुद्धा. तर चला, पुन्हा एक छोटीशी कविता एका ताईंनी आपल्याला लिहून पाठवलेली आहे. अगदी 4 लाईनचीच आहे, जास्त मोठी नाही आहे. तर त्यांचं श्रीषा ठोकळ असं नाव आहे. तर जंगल व्हिलामधील सख्या बहिणी सख्या जावा, जंगल व्हिलामधील सख्या बहिणी सख्या जावा, सगळ्यांनाच वाटतो तुमचा हेवा, सगळ्यांनाच वाटतो तुमचा हेवा, मुक्या प्राण्यांवर किती त्यांची दया, मुक्या प्राण्यांवर किती त्यांची दया, भक्ती करतात भोलेबाबाची, म्हणून तर त्यांना नाही भीती कशाची. तर धन्यवाद ताई, खूप छान तुम्ही 4 लाईन आमच्यावर लिहिल्या, खूप अभिमान वाटतो. तर पुन्हा एकदा ठोकळताई, तुमचे खूप खूप धन्यवाद, जंगल व्हिलाचा पूर्ण परिवार. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सकाळची रोजची कामं तर चालूच आहेत. आता उपवास आमच्या घरामध्ये 9 दिवसाचा कुणी धरत नाही, म्हणजे आमच्या अक्का अगोदर धरायच्या, खूप अगोदर. पण त्यांचं काय आहे, आता टॅबलेट वगैरे बऱ्याचशा चालू असतात, त्याच्यामुळे त्यांना आम्ही धरून देत नाही की इतक्या पॉवरफुल टॅबलेट खायच्या, आणि त्याच्यामुळे मग नको म्हणून आम्ही मग 2.5 दिवसाचा, मी तर लग्नाच्या अगोदर 2.5 दिवसाचाच धरते, आणि स्वाती पण 2.5 दिवसाचाच धरते. असं 9 दिवसाचा म्हणजे कधी घरामध्ये कुणी धरलाच नाही, आणि पहिल्यापासून असं वाटतं मग 2.5 दिवसाचं धरत आलेलं आहे. पण पाहूयात आता पुढच्या वर्षी, मला असं वाटतं निदान मी तरी सुरू करावं 9 दिवसाचा धरायला, असं माझ्या मनात म्हणजे आलं ह्यावेळेस, की पुढच्या नेक्स्ट इयरपासून मी 9 दिवसाचा धरायला सुरू करावं म्हणून. तर बघूयात आता. बाकी सगळे आम्ही तिघीही सासूना 2.5 दिवसाचाच धरतो. म्हणजे आता आमच्या इकडे प्रथा आहे, कुणी 5 दिवसाचं धरतं, कुणी उठता बसता धरतं. उठता बसता म्हणजे उठायच्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी, आणि उठायच्या दिवशी असं उठता बसता पण धरतात. आणि कुणी 7 दिवसाचं धरतं, कुणी 2.5 दिवसाचं धरतं 7व्या माळीपासनं. तर असं म्हणजे लहानपणापासून पाहत आलेलं आहे. कुणी म्हणजे 5 दिवस, 2.5 दिवस, आणि उठता बसता, आणि 7 दिवस असं काहीतरी म्हणजे आहे त्याचं. तर जसं की मी लहानपणापासून माझ्या नॉलेजमध्ये आहे, तर 2.5 दिवसाचाच मी पहिल्यापासून पकडत आलेले आहे. तर चला, सकाळची कामं तरी झटपट झाली. ज्या ताईंना आपले मंगळसूत्रांचं कलेक्शन किंवा त्यांचे पार्सल रिसीव झालेले आहेत, तर नक्कीच कमेंटद्वारे कळवत जा आम्हाला की ताई रिसीव झालं म्हणून, त्याच नंबरवरती, किंवा आम्हाला पार्सल मिळालं म्हणून. किंवा मग तुमचा फीडबॅक सुद्धा देत जा की तुम्हाला कसं वाटलं ते, कारण तुमचं मत किंवा मग तुम्हाला आवडलं की नाही ते आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यातूनच मग आम्हाला काही चेंजमेंट्स करता येतील. असं नाही की पार्सल मिळालं आणि मग तुम्ही इन्फॉर्मच केलं नाही, तसं करू नका प्लीज. सगळ्या ताईंना विनंती आहे की थोडंसं आम्हाला इन्फॉर्म करत जा, म्हणजे एक फीडबॅक आला ना की माणसाला समजतं की काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर हे पहा, आपल्याकडं नवीन स्टॉक आलेला आहे, खूप सुंदर असं राजवाडी पॅटर्नमध्येच. म्हणजे जास्त व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही, हे 1-2च पॅटर्न दाखवणार आहे, कारण बऱ्याच ताईंना हे मिळालं नव्हतं लास्ट टाइम. आणि एक छान असा पॅटर्न कमी रेंजमध्ये आपण आणलेला आहे. मागच्या वेळेस आपले म्हणजे 1500-1600 अशा रेंजचे होते, पण आता बऱ्याच ताई म्हणल्या की ताई थोडंसं कमी रेटमध्ये आणा तुम्ही, कारण सगळ्याच घेऊ शकत नाही. तर पहा, 1099ची प्राईज आहे. आणि सगळ्या मंगळसूत्रांची हाईट सुद्धा खूप आहे, 38, काही 40 इंचापर्यंतचे सुद्धा आहेत. तर खूप सुंदर आणि युनिक पॅटर्न होतं. तर त्याच्यानंतर पहा, हे मंगळसूत्र स्वातीला आणि मला फार आवडलं, काहीतरी वेगळं आहे. वेस्टर्न वेअरच्या ज्या साड्या असतात, म्हणजे वेस्टर्न आपण थोड्याशा काही वेगळ्या साड्या घातल्या ना, तर त्याच्यावरती हे मंगळसूत्र घालायला इतकं छान आहे. आणि याची क्वालिटी पाहू शकता याच्या मण्यांची, या क्रिस्टलची, आणि एक वेगळ्याच प्रकारची शाईन सुद्धा आहे याला. तर हे 2 पॅटर्न स्वातीने आणि मी साईडला दोघींना काढून ठेवले, इतके सुंदर आहेत. म्हणजे काही साड्या असं असतात की आपण त्याच्यावरती थोडंसं काहीतरी हटके लुक आपल्याला पाहिजे असतं, तर त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे ह्या मंगळसूत्राचं. तर पॅन्डल सुद्धा हेवी आहे, खालच्या साईडनी मोती वगैरे आहेत, आणि सुंदर आहे. काहीतरी वेगळं घालायचं ज्यांना आवड आहे, किंवा मॅचिंगच्या ज्या शौकीन आहेत ना, तर हा स्टॉक अगोदर पण आपण आणला होता, पण एक 7-8च पॅटर्न आणले होते, तो संपला. बऱ्याच ताईंनी मागितलंय, आवडलं स्क्रीनशॉट काढून वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा फक्त, तर ऑर्डर तुमची बुक होईल. आणि मेन याला सांगायचं, बॅक साईडनी याला असा थ्रेड दिलेला आहे, याला म्हणजे चेन वगैरे नाहीये. त्यानंतर याचा सुद्धा स्टॉक आउट झालता. हे सुद्धा पॅन्डल हेवी आणि खूप मस्त अट्रॅक्टिव्ह आहे, डमरू पॅटर्न आहे. याची डिझाईन जवळून जरी पाहिली आणि लांबून जरी पाहिली ना, तरी डिझाईन एकदम सुटसुटीत दिसून येणार आहे, आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे. याची प्राइस आहे 1280. 3 साखळ्याचं मंगळसूत्र आहे, साखळ्याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. सगळे मंगळसूत्र प्रीमियम क्वालिटीचे आहेत. ज्या ताईंना पोहोचलेत त्यांचा खूप छान असा फीडबॅक आपल्याला आलेला आहे, आणि याची सुद्धा हाईट वगैरे भरपूर आहे. आता हे मंगळसूत्राचे 2-3 डिझाईन याच्यामध्ये दाखवण्याचं कारण काय आहे की हे स्टॉक आउट झालता.
म्हणून ह्या 3 डिझाईन ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्या, जेणेकरून ज्या ताईंना मिळालं नाही, ज्या ताई नाराज झाल्या त्यांच्यासाठी मग व्हिडिओ पाहत असल्या तर पटकन तुम्ही ऑर्डर करून टाका. आता सुद्धा लिमिटेड स्टॉक आहे, कारण ह्याच्यामध्ये जास्त स्टॉक मिळालेलाच नाहीये. तर मग आता सकाळ सकाळी इथे ना आपल्या घटाला माळ करायला घेतलेली आहे, तुळशीच्या पानांची. तुळशीपत्राची माळ दुसरी माळ आहे आज, तर मग म्हटलं तुळशीच्या पानांची माळ करावी. तर तसं काय आहे की आमच्या इथे ना जे माळीन बाई असतात ना, माळीन काकू, त्या दरवर्षी येऊन घटाला माळ देऊन जातात. त्याच्या बदली आपल्याला त्यांना काही म्हणजे असं पैसे वगैरे द्यायचे नसतात. दसरा झाल्याच्या नंतर ते येतात, मग आपण आपल्या मनाने त्यांना धान्य द्यायचं काही पण. पण आता आम्ही इकडं राहायला आल्यापासून मग आता इकडं कुणी जास्त येत नाही. जसं माझं लग्न झालं 16-17 वर्ष झाले, तसं मी पाहते की घटाची जी माळ असती त्या आमच्या इथं म्हणजे रिवाज आहे, माळीनबाई येऊन देतात सगळ्यांच्या घरी, माळीन काकू. आणि बैलपोळ्याला सुद्धा कुंभार जे असतात गावातले ते सगळ्यांच्या घरी बैल जाऊन देतात. म्हणजे अशा काही काही जुन्या परंपरा रूढी ज्या आहेत ना, ते लोक अजून पण फॉलो करतात. म्हणजे आमच्या गावातले जे पण लोक आहेत ना, ते मातीचे बैल जे कुंभार देऊन जातात ना, त्यांच्याच बैलाची पूजा करतात. आता शहराने काय आहे की रंगीबेरंगी रंगवलेले बैले वगैरे घरामध्ये नेऊन त्याची पूजा करतात. तर आम्ही पण आणतो रंगीत बैल, पण जे कुंभार देतात ना ती, कारण पहिल्यापासून तो रिवाज आहे, त्याच्यामुळं मग आम्ही ते सुद्धा घेतो आणि विकतचे सुद्धा असतो, म्हणजे विकतचे सुद्धा पुजतो. तर मग काय आहे की ज्या रूढी रिवाज रीती परंपरा पहिल्यापासून आलेल्या आहेत ना, की त्या अशाच जोपर्यंत चालतात तोपर्यंत चालू दिला पाहिजे. तर आजचा रंग आहे हिरवा, आणि हिरव्या रंगाचं अंबाबाईला इथं वस्त्र घातलेलं आहे. साईडनीच फक्त बांधायचं आहे खालच्या साईडनी, तर एक आल्हा तिथं बांधून दिलेला आहे. त्यानंतर घटाला माळ वगैरे घालून पूजा करून घेतली. आता कालच्याला बरेच मेसेज आले की ताई तुम्ही नारळ ठेवत नाहीत का घटावरती, नारळ जर ठेवला नाही तर पूजा म्हणजे अधुरी असती. तर नारळ आमच्याकडे नाही ठेवत, खरंच मी कधी पाहिलं नाही आणि ऐकलं सुद्धा नाही. ह्या काही काही ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत ना, त्या तुमच्याकडनंच माहिती होतात. बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या की घटात तुम्ही नारळ ठेवलाच नाही, घटात नारळ ठेवलाच नाही. तर नारळ आपण इकडे देवीच्या रूपात आम्ही इथं स्थापित केलेला आहे, कळश आणि नारळ. तर घटामध्ये आमच्याकडे नारळ ठेवत नाही. तर ह्या अशाच पद्धतीने घट बसवतात माळी लावून. परडीमध्ये कोणी कोणी तर ताटात सुद्धा बसवते आमच्या इथं, म्हणजे सगळे बाकीचे लोक तर ताटातच बसवतात, पण आम्हीच परडी आणतो, कारण ताटामध्ये पाण्याचा निचरा होत नाही आणि मग धन व्यवस्थित उगत नाही. तर नमस्कार सगळ्यांना. घटस्थापनेच्या दुसऱ्या माळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या दोघींतर्फे हार्दिक शुभेच्छा. तर आजचा रंग आहे हिरवा, आणि हिरव्या साड्या सगळ्यांच्या बाहेर निघल्या असे ना, आता ठेवणीतल्या. तर सकाळचं म्हणजे दिवसभराचं काही घ्यायला इतकं काही जमलं नाही रुटीन. तर आता मंदिरामध्ये चाललेलो आहोत आम्ही. जसं की मंदिरामध्ये आमच्या इथे 9 दिवस मळगंगे मातेच्या मंदिरामध्ये, कालचा व्हिडिओ बऱ्याच ताईंनी पाहिला असेल, ज्योत आणली गेली. त्यानंतर 9 दिवस छान असं तिथं फराळाचं असतं सगळ्यांसाठी, ज्यांना उपवास असतो म्हणजे सगळ्यांसाठीच असतं. आणि छोटे मोठे एक महिलांचे कार्यक्रम सुद्धा म्हणजे अरेंज करण्यात येतात, ज्याला इंटरेस्ट येते खेळतं, ज्याला नाही ते नाही खेळत. तर आता आम्ही तिकडच निघालोय आवरून. तर मग चला आता स्वातीबाई. तेच तर आमचा ध्रुव तर किती वेळची रेडी बाहेर जाऊन मस्तपैकी त्याची सायकल घेतलीये आणि म्हणतोय की मम्मी बसा सायकलीवर बसा, मी तुम्हाला नेतो आता तिथपर्यंत. आता याच्या सायकलीवर आम्ही दोघी बसणार आहे का सांगा. तेव्हा बाहेर उभा होता केव्हाही धरून सायकल घेऊन, आणि चला चला लवकर चला म्हणतोय, कारण संध्याकाळचा 7चा टायमिंग असतो बा आरतीचा. आणि मग आरती झाली एकदा जेवण वगैरे झाले की नंतर मग पुढचे खेळ सुरू होते. तर चल स्वाती, मग आता लेट होते. हा तेच तर आमचे बाबा तर मग शिकत जाऊन बसले. ते म्हणतात मी अगोदरच जातो आपला अंधारा कोदाराचं, कारण त्यांना दिसत नाही. ते म्हणतात मी बरा आहे आपला उजेड आहे तोपर्यंत जाऊन बसतो, आणि मग झालं की मग गाडीवर आणता येतं त्यांना. गेटवर आलो, गेट उघडायला इथून आहे बघा जानकी ताई बी आमची कशी करायला लागली. तिला पण वाटतंय मला पण न्यावा. आता कुठं कुठं न्यायचं तुम्हाला सगळ्यांना. जानकीची हे सोडून टाकली काय नव्हती पुढची तोंडाची दाब. हा काय म्हणते मी त्याला सोडलं ते भाऊ कशी करते बघ ना. लगेच तुला पण यायचं सगळे चला. हा यायचं काय. ती चंदन कस्तुरी तिथं ओरडत होती आता आम्ही निघालो. आतमध्ये जा. येतो लगेच जानकी. अगं लगेच येतो बेटा, लगेच येतो आम्ही, अर्धा तासात येतो. काय खायचं तुला. लई लाड घालती बाई. तुला उद्या घास आणायला लाव ना. आर्यन रुद्राला सोडवायला गेलं तुला घास आण ना उद्या. हे नाही हे होते तेव्हा यांचा लई लळा लागला होता तिला आत्ती. हे रोज तिला आर्यन रुद्राला सोडवायला गेले की आता तिला पेंड काय घास काय 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 आणत होते बाई जानकी, है ना. हा मग कसं हलवायचं काम चाललंय. चल जाऊ दे आता, जाऊ दे आम्हाला, जाऊ दे आता. आमच्या जानकीला बी थोडी थोडी बोलायची सगळं म्हणजे बोललेलं कळायला लागलेलं आहे, कारण अगोदर नवीन आली तेव्हा काहीच करत नव्हती. पण आता जसं बोला ना तसं मान बिन हलवती. म्हणजे कसं आहे मुक्या प्राण्यांना आपण जेवढं प्रेम देऊ, आपण जेवढं त्यांच्या संग बोलू ना
तेवढं त्यांना समजतं. आता स्वीटी सिंबाला सुद्धा नवीन आणलं तेव्हा आता छोटेच होते, एवढे एवढे काही समजतच नव्हतं त्यांना. पण बोलून बोलून आहे ना अक्षरशः म्हणजे त्यांना कुठून पण आवाज द्या तुम्ही, इथं जरी असले गेटवर तिथून जरी आवाज दिला ना स्वीटी सिंबा तरी पण येतात. आणि चंदन कस्तुरीचं पण तसंच आहे. आणि ही मॅडम पण तशीच करायला लागली, कारण तिला माहितीये जातानी येतानी तिला आवाज दिल्याशिवाय कुणीच गेटच्या बाहेर पडत नाही. दाजी पण नाही आणि मुलं तर नाहीच नाही, आम्ही तर नाहीच. हा तर हे आहे मळगंगे मातेचं मंदिर आणि 7 ते 7:30च्या दरम्यान इथं आरती होते रोज. आता नवरात्र आहे तोपर्यंत तर रोज होणार. आणि आमच्या वस्तीवरचे सगळे लोक जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत इथे संध्याकाळी सगळे जमतात. आणि असे जे सण उत्सव असतात ना त्याच निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो. म्हणजे रोज तर सगळ्यांना सगळ्यांचे कामं असतात. तर सगळ्यांचं फराळाचं वगैरे करून झाल्याच्या नंतर इथं आजचा म्हणजे गेम होता एंटरटेनमेंट म्हणून संगीत खुर्चीचा. तर आता सगळ्यात अगोदर प्राधान्य द्यावा म्हटलं आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत, आपले जे ओल्ड आपल्या आजीबाई काकूबाई त्यांना, कारण त्यांना तरी कधी ह्या आयुष्यात त्यांना कधीतरी आनंद मिळावा किंवा थोडासा एन्जॉयमेंट त्यांचं व्हावं म्हणून सगळ्यात अगोदर त्यांना खेळायला लावलं. म्हटलं तुम्ही अगोदर खेळा, बाकीच्यांचं तर यंगस्टर जे आहे तर त्यांचा तर एन्जॉय चालूच असतो. पण यांनी यांच्या लाईफमध्ये म्हणजे जे पूर्वीचे आहेत लोक आपल्या आजी वगैरे त्यांनी फक्त कामच केलेले आहेत, कष्टच केलेले आहेत. एन्जॉयमेंट वगैरे त्यांना कधीच काही माहिती नाही. काही नाही ते 1 या 2 साड्यांवरती पण आयुष्य घातलेलं आहे. दुसरी साडी फाटल्याशिवाय तिसरी घ्यायची नाही किंवा तिसरी साडी फाटल्याशिवाय हे घ्यायचं नाही. आजकाल आपण मार्केटमध्ये गेलो की 4-4 साड्या घेऊन येतो. तर अशा सुद्धा जुने लोक आहेत की त्यांनी म्हणजे अशा पद्धतीने संसार केलेले आहेत. म्हणजे आमच्या अक्कांचंच सांगते. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा थोडंसं मग संगीत खुर्ची बऱ्याच महिला खेळलो. म्हणजे एक एज ग्रुपच्या अकॉर्डिंग सगळे खेळत होते, लहान मुलांपासून सगळ्यांनाच सगळेच जण खेळले. तर आता उद्याचा गेम पाहूयात काय आहे. पण आजचा तर संगीत खुर्चीचा होता. तर खूप असं मस्त एन्जॉय होतं सगळे एकत्रित आल्याच्या नंतर. जे पण ट्रेस असतात, ट्रेस लेवल काम करून किंवा थकावट आलेली असती ती थोडीशी दूर होते. असं एकत्रित आपण सणोत्सव म्हणा किंवा मग सगळे एकत्रित आल्याच्या नंतर थोडासा टाइम स्पेंड केला, पिकनिक असो किंवा काही असो, की थोडंसं माइंड फ्रेश होतं. बाकी तेवढंच, दुसरं काही नाही. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे खूप सारे सणोत्सव असतात आणि आपण तितक्याच आनंदाने ते सगळे सेलिब्रेट करतो. बाकी जसं की दुसरीकडे पाहिलेलं आहे, इतकं सारं फिरून आलो तर इतका असं धूमधडाक्याने किंवा इतक्या इंटरेस्टने कुणी असं सण साजरे करत नाही. सण आहे की नाही हे सुद्धा काही काही म्हणजे असं त्यांच्या याच्यावरनं कळत नाही. ते जे लोक करतात ना ते असं वाटत पण नाही का काही फेस्टिवल आहे त्यांचा किंवा काही सण आहे त्यांचा, असं बिलकुल कळत नाही. एकदम शांत शांत. तसं आपल्या तिकडं सण तरी पण आता पहिल्यापेक्षा खूप सारं प्रमाण कमी झालंय सण साजरे करायचं. म्हणजे साध्या घरगुती पद्धतीने सगळे साजरे करतात घरातल्या घरात. एक नवरात्र आणि एक गणपती महोत्सव हे दोनच थोडंसं पब्लिक थोडीशी रस्त्यावर येऊन किंवा बाहेर किंवा सगळेजण एकत्रित जमून सेलिब्रेट होतात. बाकीचं सगळं तर आजकाल घरामध्येच चाललेलं आहे. आणि काही काही जे सण आहेत, पंचमी झालं हे असे, तर ते आजकाल म्हणजे असं समजून पण येत नाही कधी होतात आणि कधी नाही, असं सुद्धा झालेलं आहे. तर चला आता 9 दिवस 9 प्रकारचे काय काय गेम होतील पुढं सांगता येत नाही, काय ठरतंय काय नाही. पण नवरात्रीतले 9 दिवस खूप मस्त असं एंटरटेनमेंट असतं, खूप छान असा एन्जॉय होतो. गरबा काय, दांडिया काय, म्हणजे सगळं असं शक्यतो लेडीजसाठी खूप म्हणजे हे 9 दिवस महत्त्वाचे असतात. कारण त्या 9 दिवसात प्रत्येक लेडीज मनमोकळ्यापणाने एकत्रित येऊन म्हणजे एन्जॉय करतात संध्याकाळी. तर इथं तसाच आमचा एन्जॉय चाललाय संगीत खुर्चीचा, अगदी पळून पळून सगळ्यांचा. तर बऱ्याच जणी होता आम्ही खेळायला, त्याच्यामुळे वेढे घालून घालून सगळ्या दमल्या होत्या. कारण एक 7-8 जणी असल्या की काही नाही वाटत, पण खूप साऱ्या लेडीज असल्या की मग एक 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 म्हणजे लास्ट विनर होईपर्यंत ते खेळावंच लागतं. तर चला मैत्रिणींनो, हा आता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, ज्यातही चॅनलवरती नवीन असाल. चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते.